16 वर्षांची झाली तरी नानासाहेब पुढे संगमनेरला गेले होते. आम्ही मागून बैलगाड्या करून गेलो. पण आम्हाला जाण्याचे कारण असे घडले की भिकूताई कधी टिळकांच्या समोर येत नसे व त्यांच्याशी बोलतही नसे. तिला वाटे की टिळक आपल्यांवर कविता करतील. नानासाहेब गेल्यावर दुसऱ्या दिवशी जेवायला बसले असता भिकूताईच्या कानावर जाईल अशी रीतीने टिळक म्हणाले, मला काही भांडी व तुमच्या घरातील 2 खोल्या द्या, मी तेथे राहतो. भिकूताईला विचार पडला. धरले तर डसते, सोडले तर पळते. मामांनी मला सोडले आणि टिळक सांभाळणार म्हणतात. त्यांना काय दुसरी बायको मिळेल, मला थोडीच बहीण मिळणार आहे. त्या दोघा सासवासुनांनी एकत्र बसून पुष्कळ विचार केला व शेवटी नानासाहेबांना संगमनेरी सविस्तर पत्र घातले. पत्राचे ताबडतोब उत्तर आले की टिळकांसह सगळ्यांना संगमनेरास घेऊन या. त्याप्रमाणे आम्ही सर्व बैलगाडीतून संगमनेरी गेलो. आम्ही सर्व 7 माणसे होतो. त्यातच माझ्या बहिणीचा मामेदीर होता. पहाटे 5ला निघून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही संगमनेरला पोहोचलो. वाटेत डुबेऱ्यास फराळ केला. रस्त्याने कोठे कडुलिंबाचे झाड लागले की टिळक त्याचा पाला ओरबाडून खात. त्यावेळी आजीबाई सुनेला म्हणत, जानकी, तुझा मेहुणा योगी आहे का ग बाई? तुम्ही त्याला नावे ठेवा, पण तो सिद्ध पुरुष आहे. आम्ही ज्या वाड्यात उतरणार होतो त्याची भूताखेतासंबंधी ख्याती आम्ही नाशकासच ऐकली होती. तेथे पोचताच भिकूताईने विद्यानंदाला गरम पाण्याने न्हाऊ घातले व मलाही कडत कडत पाणी घातले. आमची सर्वांची जेवणं झाली. मुलगा 1.5 महिन्याचा होता म्हणून मला खाट शेगडीची व्यवस्था केली होती. आम्ही दोघे खाटेवर निजलो. तेथेच खाली जाजमावर घारूमाई, आजीबाई, वामन काका ही मंडळी एका दंडाळीला निजली. नानासाहेब, भिकूताई व टिळक वर माडीवर निजली. माझ्या खाटेभोवती एक जाजमाचा पडदा लावला होता. वाडा चौसोपी असून मला वाटते त्याचा दरवाजा पूर्व बाजूस होता. बाहेरून येताच डाव्या बाजूला चौकातच भिंत घालून केलेला घोड्यांचा तबेला लागे. माडीवर जाण्यास व ओटीवर येण्यास चौकातूनच दगडी पायऱ्या होत्या. माडीचा बाहेरील जिना माझ्या पडद्यासमोर होता. मला काही केल्या झोप येईना. नाही नाही ते विचार डोक्यात थैमान घालू लागले. रिकामे डोके सैतानाचे माहेरघर असे जे म्हणतात ते काही खोटे नाही. खोलीला लागूनच घोड्यांचा तबेला होता हे मला ठाऊक नव्हते. माझ्या उशाला समई मिणमिणीत जळत होती. उशाकडे धबधब आवाज येत होता. सर्व माणसे गाढ झोपी गेली होती. मी पडल्या पडल्या मान सुद्धा न हलविता डोळे गरगर फिरवून इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होते. आज काय होईल ते हो. हडळ कशी असते ते पाहण्याचेच मी ठरवले होते. छाती धडधडू लागली. जिन्यातून जोडव्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी जिना उतरत होते. माझ्या काळजाचे पाणी झाले. जीभ कोरडी पडली. पण तशीच धैर्याने पडद्याकडे टक लावून मी पाहत होते. पुन्हा टप 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 जिन्यातून एक आकृती दिसू लागली. माझे डोळे आपोआप मिटू लागले. तो समोरून एक उंच बाई, तांबडे लुगडे नेसलेली, केस मोकळे सोडलेली व कपाळी मोठे आडवे कुंकू असलेली वरून उतरताना दिसली. तिच्या हातात लामण दिवा होता. वाड्यातील हडळीचे जे वर्णन ऐकले होते ते अगदी तंतोतंत जुळले. माझी पाचावर धरण बसली. ती बाई येत येत अगदी माझ्याजवळ उभी राहिली. मी मुलाला पोटाखाली घालून त्याच्यावर निजले व वर अंगावर पासोडी गुरफडून घेतली. माझ्या अंगावरून थरारून काटा फुटला व दरदरून घाम आला. ती अगदी अंथरुणाजवळ येऊन उभी राहिली. आता तिने पोराला हात लावला. आता हळूहळू त्याला काढून घेऊ लागली. तू कोण आहेस ते मी ओळखले असे मला त्या हडळीला म्हणायचे होते, पण तोंडातून शब्द उमटेना. मी नुसते को को करू लागले. खाली निजलेल्या सर्व मंडळींनी ही एक दिलाने माझ्या सुरात आपला को 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 असा सूर मिळवून दिला. आम्ही 5-6 माणसे तालासुरावर को को ओरडत होतो. ती बाई काय 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 म्हणून आमच्या बरोबर ओरडत होती. वरून नानासाहेब धावत धावत आले व तेही को को करू लागले. टिळक आले. ते मात्र हसू लागले. त्यांना भय कधी वाटत नसे व हा प्रकार पाहून तर त्यांना मोठीच गंमत वाटली. ती बाई म्हणजे भिकूताई. माझे वय लहान. मी अंगाखाली मूल चेंगरीन अशा भीतीने ती मधूनच उठून खाली आली होती व मी खरोखरच विद्यानंदाला पोटाखाली घेतलेले पाहून त्याला हळूच बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करू लागली. घोड्यांचा टापा, जोडव्यांचा आवाज व बहिणीचा तो अवतार या साऱ्यामुळे माझ्या मनाने तिलाच हडळ बनवले. तशात तिच्या हातात तो लामण दिवा व त्याच्या ज्योतीमुळे हलणारी भिंतीवरील तिची अगडबंब सावली. मग काय विचारायचे.
संगमनेरास एक प्रसिद्ध कीर्तनकार आला होता. त्याच्या कीर्तनास बरीच मंडळी जात असे. कीर्तनात बाजाच्या पेटीने नुकताच प्रवेश केला होता. त्या कीर्तनकाराचा आवाज उत्तम, कीर्तनातील गाणी सुंदर व अधूनमधून अनुसंधानही बहारीचे. तेव्हा कीर्तनास आतोनात गर्दी जमू लागली. एके दिवशी पूर्वरंग आटोपण अनुसंधानाला आरंभ होणार तोच टिळक व नानासाहेब तेथे येऊन बसले. त्यांना बुवांच्या अगदी समोरच्या जागा देण्यात आली. बुवांना माळ घालण्याकरता आणली ती त्यांनी आपल्या हातात घेऊन टिळकांच्या गळ्यात घातली व त्यांच्या पायावर डोके ठेवले. नंतर अनुसंधानास सुरुवात झाली. हा प्रकार पाहून पेंडसे अगदी आश्चर्यचकित झाले, पण तेथे त्यांना काही बोलता येईना. कीर्तन संपल्यावर बुवांनी टिळकांचे कुशल विचारून त्यांची रजा घेतली. हा काय प्रकार आहे याची नानासाहेबांना खुमखुम लागली. त्यांनी घरी येताच टिळकांना विचारले. तेव्हा टिळकांनी सांगितले की धामक येथे असताना ह्या माणसाला 3-4 कीर्तने लिहून दिली व ती त्याच्याकडून बसवून घेतली व तीच तो करीत आहे. पेन्शनना फार आनंद झाला. टिळक, आता तुम्ही स्वतःच तेथे कीर्तन करा म्हणून ते टिळकांच्या मागे लागले. टिळकांनी 2-3 दिवस तयारी करून सुभद्र हरणावर एक सुंदर कीर्तन रचले. ते कीर्तन एकसारखे 3 दिवस चालले होते. कीर्तनाचे मूळ पद असे होते: सेवक तव समरधीर चाललो झुंजाया, रथ माझा रम्य काय, ध्वज तुझे सदैव पाय, अश्वविवेकाद्युपाय लागलो लढाया. कीर्तनाचे आमंत्रण साऱ्या गावात गेले, पण पेंचांचा जीव धाकधूक होत होता. अगदी कीर्तन सुरू होईपर्यंत ते म्हणत होते, टिळक, पहा बुवा, अजून विचार करा, फजिती नाही ना होणार? मी पाहिजे तर सांगतो लोकांना टिळक आजारी झाले म्हणून. पण एकच आख्यान एकसारखे 3 दिवस चालल्यानंतर मात्र पेंचांना संशय फिटला. त्यांचा आनंद गगनात मावेना. पेंचांचे अगोदरपासूनच टिळकांवर अत्यंत प्रेम होते, ते ह्या कीर्तनामुळे अधिकच वाढले. आजीबाई व भिकूताई ही अगदी खुश झाल्या. मला 2-4 गोष्टींचा विशेष नाद होता व थोड्या बहुत प्रमाणात तो अजूनही आहे. तो म्हणजे बाहुल्या खेळणे, गाणी म्हणणे, गोष्टी सांगणे व ऐकणे आणि रांगोळ्या घालणे. माझ्या नादीपणामुळे आत्याबाईंची व भिकूताईंची मला खूपच बोलणी खावी लागतात. मी गोष्टी सांगू लागले की त्यांनी म्हणावे, या गोष्टींच्या पायी बायका आपली घरेदारे सोडून गेल्या आहेत. तुझ्या गोष्टी कोणत्या थरात जातील त्या जावं. गाणी म्हटली म्हणजे म्हणावे, साऱ्या संसाराची गाणी केली आहेस. बाहुल्या खेळू लागले म्हणावे, साऱ्या संसाराचा खेळ खंडोबा करून टाकला आहेस. पण या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नसतो. जित्याची खोड मेल्यावाचून जायची नाही. नानासाहेब कचेरीत गेले की विद्यानंदाला घेऊन भिक्खूताई व आजीबाई वरच्या अंधाऱ्या खोलीत जाऊन निजायच्या. टिळक ही वरती काही लिहित वाचीत बसायचे, नाहीतर घारूमाईशी सागरगोटे खेळत बसावयाचे. राहिले मी एकटीच. मला काहीच उद्योग नसे. लिहिता वाचता त्यावेळेस तर अगदीच येत नसे आणि अजूनही अगदी बेतापुरते. अजून ड व ढ, क्ष व ज्ञ, कै व खे ही अक्षरे खाली की मी गडबडून जाते व बोटे मोडून त्यांचे स्थान कोणते हे मला ठरवावे लागते. तेव्हा त्यावेळेस काही लिहित वाचित बसेन तर हे शक्यच नव्हते. तेव्हा मी वर सांगितलेल्या गोष्टी करू नयेत तर माझा वेळ कसा घालवावा. एकदा मुली लिहू वाचू लागल्या म्हणजे चूल बोळकी बाहुल्याही मागे पडतात. पण मी म्हणजे अशिक्षितांची अशिक्षित. ह्या वासुना निजल्या की मला उजाडे. सर्व चाकर नोकरांना मी त्यांच्या बाईचा उजवा हातच वाटत असते व माझ्या हुकमाची ते वाटच पाहत. 12-1 पासून 4 पर्यंत सर्व काही माझ्या हातात असे. यावेळेस मी बाहुल्यांचे काम करून घेईन. घरात 2 घोडे, 1 म्हैस व विद्यानंदासाठी घेतलेली 1 गाय इतकी जनावरे होती. गडी चारा आणण्यास पैसे खाई. तेव्हा हे काम मला देण्यात आले. दारावरून जाणारे भाडे मी ठरवून घ्यावयाचे. मिळेल तेवढा मी रुपया 1.25 रुपयात घेत असे. उरलेले पैसे मी भिकूताईला देत नसे. घारूमाईला मात्र मध्ये जवळ किती पैसे साचले ते ठाऊक होते. नाव घारूमाईचे सांगावे व तिच्या आईने हे करण्यास सांगितले आहे असे म्हणावे. चाऱ्याचे साचलेले पैसे हाती असतच. त्याच्यावर माझ्या बाहुल्यांचा संसार चांगला थाटला होता. एकदा सोनाराकडून पितळेचे दागिने बाहुल्यांसाठी बनवले. कामट्यांचे मखर केले. घारूमाईने म्हणावे, मावशी नको गडे, आई रागे भरेल. मी तिला म्हणावे, अगं काय रागवते, तिला सांग माझं नाव. एक दिवस दोघी रोजच्या प्रमाणे निजल्या.
गड्याला मी सांगितले, माई साहेबांनी मला केळीचे खांब आणायला सांगितले आहेत. त्याप्रमाणे त्याने ते आणले. ते 2 दाराला व 4 ओसरीच्या खांबांना बांधले. 4 दिवस वाजंत्र्यांना बोलावून ठेवले. बायांना हळदी कुंकवासाठी आमंत्रणे दिली. माईसाहेबांच्या नावाखाली सगळा थाट उडवून दिला. चांदीची भांडी काढली, पान सुपारी, खोबऱ्याची खिरापत वगैरे सर्व तयार झाले. आपण बाहुल्या खेळतो आहो हे माझ्या ध्यानातच राहत नसे. बायका जमू लागल्या. जिती विचारू लागली की माईसाहेब कोठे आहेत. माईसाहेब निजल्या होत्या माडीवर. घरातली गडबड ऐकून त्या जाग्या झाल्या. भिकूताई जागी झाली म्हणजे तिचे डोळे चटकन उघडत नसत. ती काय प्रकार आहे तो पाहण्यास डोळ्याला पाणी लावून लावून ते उघडण्याचा प्रयत्न करू लागली. मी खिरापत वाटली इतक्यात दारी चौघडा वाजू लागला. आजीबाई खडबडून जाग्या झाल्या. त्या दाराला दोन्ही हात देऊन हा काय प्रकार आहे ते हा करून पाहत उभ्या राहिल्या. विद्यानंद तर खोलीत रडतच होता. माझी बहीण खाली येऊन आलेल्या बायकांचे हसतमुखाने स्वागत करीत होती. आतल्या आत मात्र तिचा अगदी तडफडाट झाला होता. वाजंत्र्यांचा आवाज ऐकताच टिळक खाली आले. त्यांनाही हा काय प्रकार आहे कळेना. त्यांनी घारूमाईला एका बाजूस नेऊन हा काय प्रकार आहे असे म्हणून विचारले. मी नको नको म्हणत असता मावशीने हे केले असे तिने त्यांना सांगितले. त्यांनी मला घारूमाई बरोबर निरोप पाठविला की या पोरी जवळून तरी काही शिका. संध्याकाळी नानासाहेब आले. ते मुळीच रागावले नाहीत. बाहेर चौघडा बंद झाल्यावर माझ्या चौघडा वाजू लागला. हृदयात चौघडा वाजू लागला. बहिणीने पंचपक्वानाचे ताट माझ्यापुढे वाढून ठेवले. त्यात कोणती पक्वाने नव्हती. गाल गुरोळ्या होत्या, चापट पोळ्या होत्या, धम्मक लाडू होते, मुष्टी मोदक होते, मुरुड कानोले होते. त्यातच भर पडली चांदीच्या वाटीची. भिकूताईने खिरापत वाटता वाटता ती वाटी कोठे ठेवली ती गडबडीत ठरवली असे वाटून त्यामुळे गडगडाट झाला. पहिला दिवस असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही जेवायला बसलो तोच बाहेर वाजंत्र्यांचा आवाज येऊ लागला. त्याच्या पाठोपाठ वाढून आले. ते जाते तो दुसरे, मग तिसरे. आता बरीक माझी बहीण फारच लाल झाली. कार्टे, तुझा हा खेळ माझे नाव बदलू करील. लोक म्हणतील आता ह्यांची बदली होणार म्हणून त्यांनी ही उकळणी चालवली आहे. 4 दिवस घरोघरी वाढणी येत होती. तीही अगदी वाजत गाजत. प्रत्येक वाढण्यात 3 प्रकार असत. निरसनाचे, धान्य फराळाचे व जेवणाचे. निरसनाचे आजीबाईंना जाई. फराळाचे म्हणजे लाडू वगैरे पदार्थ मोठी माणसे घेत व जेवण आमच्या वाट्याला येईल. श्रीमंत जिन्सीवाले यांच्या घरचे तर इतके मोठे वाढून आले की ते पाहून मी सुद्धा खजील झाले. 10-20 पानांचे व 5 पक्वानांचे ते होते. त्याने अर्धे माझघर भरून गेले. वाढणी येता थांबेनात व इकडे बहीण ही रागवता थांबेना. मी म्हणे, रागावतेस? मग वाढून आलेले कसे फराळाचे डबे भरून ठेवतेस? आम्हाला फराळाचे काही देत नाहीस. यावर तिने रागाने म्हणावे, रोज देते ते पुरत नाही का? फराळाशिवाय खणा नारळांचीही गर्दी उडाली होती. असे करता करता 4था दिवस उजाडला. एखादी आई किंवा सासू असावी त्याप्रमाणे माझी स्थिती त्या बाहुलीबद्दल झाली होती. कारू माझ्या हाताशी पडद्याआड, मी सूत्रधार. विद्यानंद रडला की होतीच भिकूताई व आजीबाई करायला. त्या दोघी करीत त्याचे. उद्या पालखी पाहिजे. ती कोण करून देईल? बाहुली तर मिरवलीच पाहिजे. जिन्सीवाले पालखी पदस्थ होते. त्यांच्या आत्याबाई आजीबाईकडे येत जात असत. त्यांना हळूच जाऊन विचारले. त्यांनी आपल्या घरातील खेळातली पालखी पाठवून दिली. पालखी पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला वाटले मीच आज पालखी पदस्थ आहे. पालखी आणून खाटेखाली ठेवली. सकाळीच मिरवणूक निघणार. पण बाहुलीवरून दहीभात उतरून टाकायला सकाळीच भात कुठून मिळणार? आजीबाई घारूमाईला सकाळीच भात करून घालीत असत. तिला हळू सांगून ठेवले की 1 घासभर भात बाजूला काढून ठेव, मग तो आपण बाहुलीवरून उतरून टाकू. घारूने तसा भात काढून ठेवला बाजूला. सर्व आपापल्या कामात गढून गेले होते. टिळक आपले रात्रीचे लिखाण पेंडशांना वाचून दाखवित होते. इतक्यात वाजंत्री वाजू लागली. आता तो नेहमीचाच प्रकार झाल्याने तिकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. भिकूताई विद्यानंदाला घेऊन वर गेली होती. मी व घारूमाई शाली पांघरून हळूच मिरवण्यास निघालो. माराच्या धाकाने जवळूनच मिरवणूक काढून आणण्याचे ठरले. मागील दारी येताच मी आत शिरले. कारण भात कालवून ती मिरवणूक पुढच्या दारी येताच चटकन बाहुलीवरून ओवाळून टाकायचा होता.
8 टिळक होते. मी कामाच्या धांदलीत मला लवकर दही हवे होते. स्वयंपाकघरात चुलीजवळ ब्राह्मण खायचे करीत होता. दुपत्याची पेटी उघडून मी दही घेण्यास मान आत घातली. तोच टिळक मला नकळत माझ्या मागे आले व एखाद्या चोरट्या मांजराची मान चोरी करताना धरून त्याला वर उचलावे तसे त्यांनी मला मान धरून बाहेर काढले. माझ्या हातात दही होते. ते मी सोडीना. पुढच्या खोलीत आजीबाई जप करीत बसल्या होत्या. त्यांची नजर आमच्याकडे गेली तसा टिळकांचा हात ढिला पडून त्यांच्या हातून मी निसटले. त्यांना मला अधिक समज देता आली नाही. मी कशी तरी कापत कापत जाऊन दहीभात उतरवून टाकला. मुली माझी वाट पाहत उभ्याच होत्या. मूल रडत होते. खाटेजवळ भिकूताई त्याला घेऊन बसली होती. मला पाहताच अगदी लाल होऊन ती उसळली. ती म्हणाली, तुझी भावली दुसऱ्यांना सांभाळावीत आणि तू बस चिंध्यांच्या भावल्या खेळत. आजीबाईही माझ्या पुढे कमरेवर हात देऊन उभ्या राहील. बाई म्हणू, तुला कधी शहाणपण येणार? घारू 10 वर्षाची होईपर्यंत सकाळी भात खाते व तू 16 वर्षाची झाली तरी भावल्या खेळतेस. माझ्या खेळाच्या पायी भिकूताईला मात्र खर्च झाला. 2 खण्याळी आणली, 1 जेवणावळ घातली व सर्व जणींच्या तिने खणा नारळांनी ओट्या भरल्या. ह्याच वेळेस टिळकांनी माझी भार्या हे काव्य लिहिले. अर्थात टिळकांचे उत्तम श्रोते पेंडसे. त्यांनी आपले काव्य ताबडतोब वाचून दाखविले. पेंडसे म्हणाले, आमची मनू आहेच तशी. यावर टिळकांनी उत्तर दिले, केले काव्य परंतु ह्यात मम हो संबंधी काही नसे.